हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या वर्गाच्या अभ्यास सत्रामध्ये मी धन्वे GH शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर बारामती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। दुसऱ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत आपण काय पाहिले ते अगदी थोडक्यामध्ये पाहूया आणि या प्रकरणाच्या शेवटच्या भागाकडे आपण वळूयात। उपयोगिता विश्लेषण अर्थात युटिलिटी ॲनालिसिस यामध्ये काय काय पाहिलं पहा। प्रस्तावनेमध्ये आपण असं पाहिलं की दैनंदिन जीवन जगत असताना व्यक्ती आपल्या ज्या गरजा पूर्ण करते त्या गरजा पूर्ण करत असताना त्याचे जे वर्तन घडते त्या वर्तनास आपण उपभोक्त्याचे वर्तन असे म्हणतो। उपयोगिता म्हणजे काय आणि या उपयोगितेची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली होती। वस्तूमध्ये असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची शक्ती किंवा क्षमता म्हणजे उपयोगिता होय। या उपयोगितेची वैशिष्ट्ये पाहिली आपण। पहिलं वैशिष्ट्य आहे सापेक्ष संकल्पना अर्थात बदलणारी संकल्पना। उपयोगिता ही स्थळानुसार काळानुसार परिस्थितीनुसार बदलत जाते। दोन आपण पाहिलं व्यक्तिनिष्ठ संकल्पना। उपयोगिता ही व्यक्तिपरत्वे बदलत जाते, व्यक्तीनुसार ती भिन्न भिन्न असते। 3 नंबर पाहिलं नैतिकदृष्ट्या तटस्थ। उपयोगिता ही नीती अनितीचा विचार करत नाही। 4 आपण पाहिलं उपयोगिता आणि उपयुक्तता यामध्ये फरक आहे। वस्तूच्या वापरापासून मानवाचं होणारं हित म्हणजे उपयुक्तता आहे, तर वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता तर आपण उपयोगिता असे म्हणतो। उपयोगिता आणि आनंद यामध्ये फरक आहे। एखाद्या वस्तूच्या वापरापासून मानवाची गरज पूर्ण होते, पण त्यातून आनंद मिळेलच असं नाही किंवा आनंद मिळतोच असं नाही। जसं की आपण मेडिसिनचं आणि इंजेक्शनचं उदाहरण घेतलेलं होतं। उपयोगिता आणि समाधान या वेगवेगळ्या बाबी आहेत। अर्थात एखाद्या वस्तूच्या वापराने गरज पूर्ण होते आणि त्यानंतरची गरज पूर्ण झाल्यानंतरची जी बाब आहे त्याला आपण समाधान म्हणतो। म्हणजे उपयोगिता ही वस्तूमधील क्षमता आहे, शक्ती आहे, क्षमता आहे, तर समाधान ही त्या वस्तूच्या वापरानंतरची गोष्ट आहे। उपयोगिता ही एक तात्विक बाब असल्याने तिचे मापन अशक्य आहे। संख्यात्मक मापन अशक्य आहे। तात्विक मापन करू शकतो आपण। तात्विक मापन याचा अर्थ कमी किंवा जास्त एवढंच आपण सांगू शकतो, ते अंकामध्ये किंवा आकड्यामध्ये सांगू शकत नाही। उपयोगिता बहुपर्यायी आहे, अर्थात एखाद्या वस्तूच्या वापराने एकाच वेळेला अनेक व्यक्तीच्या गरजा पूर्ण होऊ शकतात किंवा एकच वस्तू आपण वेगवेगळ्या गरजांच्या पूर्ततेसाठी वापरू शकतो। याला आपण काय म्हणतो? उपयोगिता ही बहुपर्यायी आहे। उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते। गरज जेवढी जास्त तीव्र तेवढी त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही जास्त असते। एखाद्या वस्तूच्या वापराने एकाच वेळेला अधिक उपयोगिता मिळते, कारण त्यावेळेला गरज ही जास्त तीव्र असते। उपयोगिता हा मागणीचा आधार आहे, अर्थात एखाद्या वस्तूमध्ये गरज पूर्ण करण्याची त्या व्यक्तीची गरज भागवण्याची क्षमता असल्याशिवाय व्यक्ती त्या वस्तूची मागणी करणार नाही किंवा त्या वस्तूची खरेदी करणार नाही। म्हणजे मागणी घडून येण्यासाठी काय पाहिजे? त्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीच्या दृष्टीने उपयोगिता असली पाहिजे, तर आणि तरच काय होतं? त्या वस्तूला मागणी केली जाते। म्हणजेच उपयोगिता हा मागणीचा आधार आहे, उपयोगितेमुळेच मागणी केली जाते। थोडक्यात वैशिष्ट्ये परत एकदा पहा। सापेक्ष संकल्पना, व्यक्तिनिष्ठ संकल्पना, नैतिकदृष्ट्या तटस्थ। उपयोगिता व उपयुक्तता फरक आहे। उपयोगिता आणि आनंद फरक आहे। उपयोगिता व समाधान यात फरक आहे। उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे। उपयोगिता बहुपर्यायी आहे। उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते आणि उपयोगिता हा मागणीचा आधार आहे। पुढे जाऊयात आपण।
उपयोगितेची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर उपयोगितेचे प्रकार आपण पाहिले होते. रूप उपयोगिता किंवा स्वरूप उपयोगिता, वस्तूच्या स्वरूपामध्ये, आकारामध्ये, रंगामध्ये, रूपामध्ये बदल केल्यामुळे त्या वस्तूची उपयोगिता वृद्धिंगत होते किंवा वाढते, याला आपण रूप उपयोगिता असं म्हटलेलं होतं. स्थळ उपयोगिता अर्थात एखाद्या वस्तूचं स्थळ बदलल्यामुळे, ठिकाण बदलल्यामुळे त्या वस्तूची उपयोगिता वाढत जाते, याला आपण स्थळ उपयोगिता असं म्हटलेलं आहे. समुद्रातील मासे हे त्याचं उदाहरण घेतलेलं होतं आपण. सेवा उपयोगिता, वेगवेगळे व्यावसायिक जे असतात त्यांच्या सेवेमुळे व्यक्तीला एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता जाणवते, आपण त्याला काय म्हटलंय, सेवा उपयोगिता असं म्हटलंय. त्यानंतर ज्ञान उपयोगिता, एखाद्या वस्तूविषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी ज्ञान प्राप्त झाल्यामुळे किंवा ते ज्ञान आत्मसात केल्यामुळे त्या वस्तूची उपयोगिता वाढते, याला आपण ज्ञान उपयोगिता असं म्हटलं होतं. संगणकाचं उदाहरण घेतलं होतं. त्यानंतर स्वामित्व उपयोगिता, एखाद्या वस्तूचा मालकी हक्क बदलल्यामुळे त्या वस्तूच्या उपयोगितेमध्ये वाढ होत असेल तर त्याला आपण स्वामित्व उपयोगिता असं म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिलं काल उपयोगिता, एखादी वस्तू काही काळ ठेवल्याने त्यातील उपयोगिता वाढत जाते किंवा वाढते, यास आपण काल उपयोगिता असं म्हटलेलं आहे. कच्ची फळे काही काळ ठेवल्याने त्याची उपयोगिता वाढते. त्याचं सूत्र आपण पाहिलं होतं, रूपस्थल काल, ज्ञान, स्वामित्व, सेवा. त्यानंतर दोन संकल्पना आपण पाहिल्या उपयोगितेच्या, एक एकूण उपयोगिता आणि दुसरी सीमांत उपयोगिता, अर्थात टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी. एकूण उपयोगिता काय आहे तर उपभोक्त्याने सेवन केलेल्या सर्व नगांच्या उपभोगापासून मिळणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. तर त्याचं सूत्र आपण पाहिलं, एकूण उपयोगिता बरोबर पहिल्या नगाची उपयोगिता अधिक दुसऱ्या नगाची उपयोगिता अधिक तिसऱ्या नगाची उपयोगिता. TU इज इक्वल टू MU1 प्लस MU2 प्लस MU3 डॅश 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 MUN. तर दुसरे सूत्र आपण पाहिलं, TU इज इक्वल टू समेशन MU. त्यानंतर आपण सीमांत उपयोगिता पाहिली, उपभोक्त्याने सेवन केलेल्या शेवटच्या किंवा सीमांत नगाच्या उपभोगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता आहे. किंवा एक जास्तीचा नग, वाढीव नग उपयोगात आणल्याने, वापरल्याने किंवा उपभोग घेतल्याने जी काही उपयोगिता मिळते त्याला आपण सीमांत उपयोगिता असे म्हणतो. किंवा प्रत्येक नगापासूनच्या उपयोगितेला आपण सीमांत उपयोगिता असं म्हणू शकतो. त्याचं सूत्र आपण पाहिलेलं आहे, MUN इज इक्वल टू TUN मायनस TU इंटू ब्रॅकेट N-1. त्यानंतर आपण हे उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेतलेलं होतं, मार्जिनल युटिलिटी काय आहे ते. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यातील परस्पर संबंध आपण तक्त्याच्या सहाय्याने पाहिलेला होता. हा एकत्र तक्ता आपण पाहिलेला होता. पहिल्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता 50, एकूण उपयोगिता पण 50, दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता 40, एकूण उपयोगिता 90, तिसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता 30, एकूण उपयोगिता 120. याप्रमाणे हे संबंध आपण पाहिलेला होता तक्त्याच्या सहाय्याने. आकृतीच्या सहाय्याने हा सहसंबंध आपण स्पष्ट केलेला होता. आणि या आकृतीमध्ये हा जो आहे तो एकूण उपयोगिता वक्र आहे आणि हा जो आहे तो सीमांत उपयोगितेचा वक्र आहे. या वक्राच्या अनुषंगाने आपण असं पाहिलं होतं, पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता समान असतात. दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता काय होते, घटत जाते. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. ज्यावेळेला सीमांत उपयोगिता 0 असते त्यावेळेस एकूण उपयोगिता सर्वाधिक असते, वगैरे वगैरे आपण सगळं पाहिलं होतं. सीमांत उपयोगितेचा वक्र ऋणात्मक असतो, एकूण उपयोगितेचा वक्र धनात्मक असतो. ज्यावेळेस इथं ही उपयोगिता काय झालेली आहे, स्थिर झालेली आहे, वगैरे वगैरे. या तृप्तीबिंदूच्या अनुषंगाने आपण पाहिलं होतं, याला तृप्तीबिंदू म्हणतात. ज्यावेळेस सीमांत उपयोगिता 0 असते आणि एकूण उपयोगिता सर्वाधिक असते, हा तृप्तीबिंदू आहे. जाऊयात पुढे. आकृतीचं स्पष्टीकरण करायला लागतं आणि या आकृतीच्या मध्ये पहिल्या नगाच्या ठिकाणी काय असते, दुसऱ्या नगाच्या ठिकाणापासून काय होते वगैरे यांचा संबंध स्पष्ट करावा लागतो. हे आपण केलेलं आहे. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता समान असतात. दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता घटत जाते, एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. सीमांत उपयोगिता 0 होते तेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते, त्याला तृप्तीबिंदू असं म्हटलं होतं. सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटू लागते. आणि या दोन्हीतील बदलाचा संबंध हा विरुद्ध किंवा विषम आहे. यांची तुलना जर आपल्याला विचारलीच तर आपण व्याख्या, उदाहरण, तक्ता आणि आकृतीच्या सहाय्याने तुलना करू शकतो. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण पाहिलेला आहे. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी
गॉसेन यांच्या मूळ संकल्पनेवर आधारित या सिद्धांताचा विस्तार केला किंवा या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये डॉक्टर मार्शल यांनी 1890मध्ये या सिद्धांताची मांडणी केलेली आहे किंवा या सिद्धांताचं विवेचन केलेलं आहे. डॉक्टर मार्शल 1890 प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे सगळं आपण पाहिलेलं आहे. मार्शल काय म्हणतात, इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ उपलब्ध असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता किंवा समाधान हे घटत जाते. हे सगळं आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. मी विस्ताराने सांगणार नाही, अगदी थोडक्यामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी मी थोडक्यामध्ये सांगतो आहे आणि वेगाने सांगतो आहे. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट वस्तूची एकापाठोपाठ एक या क्रमाने अनेक नग जर आपण सेवन करण्यासाठी दिले तर प्रत्येक नगापासून किंवा वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिताही कमी मिळत जाते, घटत जाते. त्यानंतर हा सिद्धांत का लागू पडतो किंवा हा सिद्धांत का अनुभवास येतो, तर मानवी गरजा या अमर्यादित असल्या तरी त्या गरजा तृप्तिक्षम आहेत, त्या गरजा आपण पूर्ण करू शकतो आणि त्यामुळे व्यक्तीकडे असणाऱ्या वस्तूच्या साठ्यामध्ये जर वाढ झाली तर त्या व्यक्तीची उपयोगिता जी आहे ती कमी होत जाते. हे उदाहरणाच्या सहाय्याने आपण पाहिलं होतं. गणेशला समजा की आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 असे आंब्याचे नग जर आपण दिले तर पहिल्या नगापासून 35 एवढी उपयोगिता मिळते, दुसऱ्या नगापासून 30, तिसऱ्या नगापासून 25, चौथ्या नगापासून 20, पाचव्यापासून 15, सहाव्यापासून 10, सातव्यापासून 5, आठव्यापासून 9 आणि त्यानंतर 9व्या नगापासून -5 एवढी उपयोगिता मिळालेली आहे. त्यानंतर आपण आकृतीच्या सहाय्याने पाहिलं होतं. पहिल्या नगाच्या ठिकाणी 35 एवढी उपयोगिता मिळाली, दुसऱ्या नगापासून 30, तिसऱ्या नगापासून हे 25 असं. तर हे तक्ता आणि आकृतीच्या सहाय्याने घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण पाहिलेला आहे. या आकृतीचं आणि तक्त्याचं स्पष्टीकरण करावं लागतं. त्यानंतर या सिद्धांताची गृहीतके आपण पाहिलेली होती. पहिलं गृहीतक पाहिलं होतं, विवेकशीलता किंवा व्यक्ती सर्वसामान्य असायला पाहिजे, ती मद्यपी किंवा दारुडी किंवा नशापान केलेली असता कामा नये, वेडी किंवा चमत्कारिक असता कामा नये, तरच हा सिद्धांत खरा ठरतो, अन्यथा हा सिद्धांत खरा ठरणार नाही, लागू पडणार नाही. संख्यात्मक मापन, उपयोगितेचा अंकामध्ये किंवा संख्येमध्ये मोजमाप करता येत नाही, पण आपला तसं गृहीत धरून हा सिद्धांताचं स्पष्टीकरण करायचे, हा सिद्धांत आपल्याला मांडायचा आहे. तर या ठिकाणी अंकामध्ये किंवा संख्येमध्ये मोजमाप करू शकतो, जसं की पहिल्यापासून 30, दुसऱ्यापासून 25 या पद्धतीनं उपयोगिता मोजू शकतो. पण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे, आपण हे जाणतो, आपल्याला हे आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर एकजिन्सीपणा, वस्तू ही रंग, रूप, आकार, वजन, चव, वेस्टर्न, आवरण, दर्जा, क्वालिटी, अमुक तमुक या सर्व बाबीने काय पाहिजे, एक समान असली पाहिजे, एकसारखी असली पाहिजे, तरच त्याला काय होऊ शकतं, त्याची उपयोगिता कमी होऊ शकते. 2 नग सारखे असता कामा नयेत. 2 नग जर सारखे किंवा समान असतील तर उपयोगिता कमी होण्याऐवजी वाढत जाईल. त्यानंतर उपभोगामध्ये सातत्य असलं पाहिजे, कारण उपभोगामध्ये खंड जर पडला तर मात्र उपयोगिता वाढू शकते. सकाळ, दुपार, संध्याकाळ असं जर आपण नगांचं सेवन केलं तर उपयोगिता कमी होण्याऐवजी वाढू शकते. म्हणून या ठिकाणी उपभोगामध्ये सातत्य असलं पाहिजे, उपभोगामध्ये खंड असता कामा नये. वस्तूचं आकारमान योग्य असलं पाहिजे, अर्थात वस्तू ही अत्यंत लहान किंवा अत्यंत मोठी असता कामा नये. त्यामध्ये स्थिरता असायला हवी, अर्थात त्या वस्तूचे उपभोक्त्याच्या संदर्भाने उत्पन्न, त्याच्या आवडीनिवडी, सवयी, त्याची पसंती, त्याचा प्राधान्यक्रम, त्याच्या सर्व बाबी या स्थिर असायला पाहिजे, त्याची मानसिक स्थिती वगैरे वगैरे. त्याचबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असायला पाहिजे, तरच हा सिद्धांत खरा ठरेल. विभाज्यता, ज्या वस्तू आपण वापरासाठी घेणार आहोत किंवा व्यवहारामध्ये सर्व वस्तू या विभाज्य आहेत, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेता येतात असं म्हटलेलं आहे. वास्तवात तशी परिस्थिती नसते, पण तसं गृहीत घेतलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिलं एकच गरज. या ठिकाणी उपभोक्ता जो आहे तो एकच गरज पूर्ण करण्यासाठी त्या वस्तूचा वापर करतो किंवा एका वेळेला तो एकच गरज पूर्ण करतो, एकच वस्तू खरेदी करतो असं म्हटलेलं आहे. व्यवहारामध्ये आपण अनेक गरजा पूर्ण करतो, एका वेळेला अनेक वस्तूंची खरेदी करत असतो, मागणी करत असतो. तर हे सर्व गृहीतके आपण पाहिले. विवेकशीलता, संख्यात्मक मापन, एकजिन्सीपणा, उपभोगातील सातत्य, योग्य आकारमान, स्थिरता, विभाज्यता, एकच गरज. त्यानंतर काल आपण पाहिलं घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद.
हे अपवाद आपण पाहिलेले आहेत. अगदी थोडक्यामध्ये आजही आपण पाहूयात. घटत्या सीमांत उपयोगितेला काही अपवाद आहेत. अर्थात या अपवादाच्या अनुषंगाने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जरी काही अपवाद टीकाकारांनी किंवा काही तज्ज्ञ व्यक्तींनी सांगितलेले असले तरी या अपवादामध्ये तथ्य नाही. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत गृहीतकांचा विचार केला तर हा अर्थशास्त्रातला एक सत्य सिद्धांत आहे. पण ज्यांनी टीका केली किंवा ज्यांना असं वाटलं त्यांनी गृहीतकांचा, डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी या सिद्धांतासाठी जी काही गृहीत परिस्थिती घेतलेली आहे त्या गृहीतकांचा विचार न करताच अपवाद आहेत असं सांगितलेलं आहे किंवा ते मांडलेले आहेत. मग ते अपवाद आपल्याला खोडून टाकायचे आहेत. टीकाकारांचं म्हणणं कसं चुकीचं आहे आणि डॉक्टर आल्फ्रेड मार्शल जे म्हणतो की उपयोगिता कशी घटत जाते ते कसं सत्य आहे हे आपल्याला इथं मांडावं लागतं. तर या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला टीकाकारांनी काही अपवाद सांगितले असले तरीसुद्धा त्या अपवादांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. ते अपवाद खरे नाहीत तर सिद्धांत खरा आहे. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा लागू पडतो, पण अपवादांचा विचार करायला हवा. तर वेगवेगळ्या अपवादामध्ये कुठल्या कुठल्या गृहीतकांकडे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा उल्लंघन झालेलं आहे ते आपण पाहूया. पहिला जो अपवाद सांगण्यात येतो किंवा पहिला जो अपवाद मानला जातो तो छंद. आता वेगवेगळ्या व्यक्तींना वेगळे छंद असतात आणि त्या छंदाच्या अनुषंगाने त्या व्यक्तीला ती वस्तू किती जरी मिळत गेली तर त्याची उपयोगिता वाढत जाते असं म्हटलेलं आहे. पण हे काही सत्य नाही. कारण इथं काय केलेलं आहे, त्या टीकाकारांनी एकजिन्सीपणा या गृहीतकाकडं काय केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे. एकजिन्सीपणा हे जे गृहीतक आहे आणि उपभोगातील सातत्य हे जे गृहीतक आहे या दोन गृहीतकांकडे छंद या अपवादामध्ये काय केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे. दुसरा अपवाद आपण पाहिलेला आहे कंजूस व्यक्ती. व्यक्ती जर कंजूस असेल तर त्याबाबत हा नियम लागू पडत नाही. त्याला किती जरी पैसा मिळत गेला तर पैशाच्या वाढीबरोबर त्याची उपयोगिता पैशाची वाढत जाते असं म्हटलेलं आहे. पण हे काही खरं नाही. कारण या ठिकाणी आपण पाहिलं की या कंजूस व्यक्ती हा अपवाद स्पष्ट करत असताना सुद्धा टीकाकारांनी काय केलेलं आहे, विवेकशीलता हे जे गृहीतक आहे डॉक्टर मार्शल यांनी घेतलेलं त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. जी कंजूस व्यक्ती असते ती विवेकी असत नाही, सर्वसामान्य असत नाही, ती एक अपसामान्य असते. चांगल्या वाईटाचा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत नाही किंवा त्याला योग्य काय अयोग्य काय हे कळत नसल्यामुळे तो पैशाचा असा हव्यास करत असतो. आणि म्हणून कंजूस व्यक्ती हे काय असत नाही, विवेकशील असत नाही. त्यामुळे हे सुद्धा अपवाद होऊ शकत नाही. पुढे जाऊयात आपण. व्यसन हे एक अपवाद आपण पाहिला होता. एखाद्या व्यक्तीला दारूचं किंवा मद्यपानाचं व्यसन असेल तर त्या व्यक्तीला त्या वस्तूपासून, दारूपासून वगैरे त्याची उपयोगिता वाढत जाते किंवा प्रत्येक ग्लासपासून, प्रत्येक पेगपासून त्याची उपयोगिता वाढत जाते असं जे म्हटलं जातं. तर ती उपयोगिता वाढत जाते, हे त्याचं समाधान वाढत जातं, त्याची नशा वाढत जाते, हे ठीक आहे. पण त्याच्या गृहीतकाकडे इथं दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे पहिला त्याला नग दिला किंवा पहिला ग्लास त्याला पिण्यासाठी दिला आणि तो त्याने प्राशन केला तर त्याला मिळणारी नशा ही पहिल्या नगापासून कमी असते. पण दुसऱ्या ग्लासपासून त्याला जास्ती नशा यायला लागते, तिसऱ्यापासून आणखीन जास्ती, चौथ्यापासून आणखीन जास्ती, पाचव्याला तो लोळायला लागतो वगैरे वगैरे वगैरे. सांगण्याचा उद्देश काय, तर त्याला प्रत्येक ग्लासपासून त्याची जी नशा आहे ती वाढत जाते, म्हणजे सीमांत उपयोगिता वाढत जाते असं टीकाकारांना वाटतं. पण हे पण काही सत्य नाही. कारण टीकाकारांनी इथं काय केलं आहे, डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी घेतलेलं विवेकशीलता हे जे गृहीतक आहे ते दुर्लक्षित केलेलं आहे. कारण जी व्यसनी व्यक्ती आहे ती व्यसनी व्यक्ती ही काय असत नाही, विवेकी असत नाही, त्याला चांगल्या वाईटातला फरक कळत नाही. आणि म्हणून हे सुद्धा विवेकशीलता ह्या गृहीतकाचं इथं उल्लंघन झालेलं आहे. हे गृहीतक दुर्लक्षित झालेलं आहे, त्याचा विचार करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे टीकाकारांना तसं वाटतं की व्यसन हा एक अपवाद आहे. सत्तेच्या अनुषंगाने हा सिद्धांत खरा ठरत नाही असं टीकाकारांना वाटतं किंवा अनेक जणांना वाटतं. सत्तेची जी लालसा असते, खुर्चीची जी हाव असतो, लालसा असते, त्याबाबत हा सिद्धांत खरा ठरत नाही असं वाटतं. पण हे पण काही सत्य नाही. कारण
ज्याला सत्तेची लालसा आहे, टीका सत्तेचा हाव आहे, हव्यास आहे, ती व्यक्ती ही विवेकशील नसते. ती व्यक्ती अनेक वेळा लाचारी पत्करते, अनेक वेळा आपला विवेक, आपली बुद्धी गहाण ठेवते. आणि म्हणून सत्तेच्या बाबत हाव असणारी व्यक्ती किंवा सत्तेची लालसा असणारी व्यक्ती ही सर्वसामान्य असत नाही, विवेकी असत नाही. आणि म्हणून सत्ता हा सुद्धा याला सत्तेच्या बाबत हा सिद्धांत पडताळून पाहण्याची गरज नाही. त्याचबरोबर पैसा हा अपवाद मानलेला आहे. कारण काही तज्ज्ञांना असं वाटतं की पैशाची उपयोगिता ही शून्य होत नाही, त्याच्यामधली पैशाची गरज ही संपत नाही. पण खरं पाहता पैशाची सीमांत उपयोगितासुद्धा कमी होते. कारण व्यक्तीकडं जसजसा पैसा वाढत जातो तसतसं पैशाची सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते, त्याची उपयोगिता कमी होते, त्याचं महत्त्व कमी होतं. श्रीमंताला असणारं पैशाचं महत्त्व आणि गरिबाला असणारं पैशाचं महत्त्व याच्यामध्ये फरक असतो. गरिबाला पैशाचं महत्त्व जास्त असतं, याचा अर्थ गरिबाची पैशाची सीमांत उपयोगिताही जास्त आहे. आणि श्रीमंताला असणारं पैशाचं महत्त्वही कमी आहे, याचा अर्थ श्रीमंताची पैशाची सीमांत उपयोगिताही कमी आहे. आणि म्हणून पैसा हा सुद्धा काय होऊ शकत नाही, अपवाद होऊ शकत नाही. पैशाबाबत सुद्धा हा सिद्धांत आपण लागू करू शकतो. तर या ठिकाणी आपण हे अपवाद पाहिलेले आहेत. आता आज जो आपण भाग पाहतो आहोत त्या भागाकडे आपण वळतो आहोत. आजचा भाग आहे तो आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर करण्यात येणाऱ्या टीका किंवा या सिद्धांताच्या मर्यादा, लिमिटेशन्स आपण ज्याला म्हणतो की नाही. तर त्या मर्यादा म्हणजे काय त्या परत एकदा समजून घ्या, त्याशिवाय आपल्याला मर्यादा कळणार नाहीत. मर्यादा म्हणजे एखाद्या व्यक्तीची मर्यादा असू शकते. किंवा एखादी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने बोलू शकत नाही, ही त्याची मर्यादा असते. किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये धाडस नसतं, किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये ज्या काही लिमिटेशन्स असतात, तर त्या लिमिटेशन्स तशा या सिद्धांताच्या काय मर्यादा आहेत, सिद्धांताला कोणते लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन्स किंवा टीकाकारांनी कोणत्या दोष या सिद्धांतामध्ये दाखवून दिलेले आहेत. तर याला काय म्हणूयात आपण, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या मर्यादा किंवा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका किंवा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये असणारे दोष. तर तिन्ही गोष्टी एकच आहेत, मर्यादा, टीका आणि दोष. तिन्हींचा अर्थ एकच आहे. पाहूयात घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या मर्यादा काय आहेत किंवा याच्या टीका कुठल्या कुठल्या आहेत किंवा यामध्ये कोणते दोष आहेत ते. तर घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर करण्यात येणाऱ्या टीका किंवा या सिद्धांताचे दोष किंवा या सिद्धांतावरचे जे काही मर्यादा आहेत त्या मर्यादा, टीका, दोष आपण खालीलप्रमाणे स्पष्ट करू शकतो. पहिला जो दोष आहे किंवा पहिली जी मर्यादा आहे ती आपण पाहतो आहोत अवास्तव गृहीतके. या सिद्धांतासाठी पहिली जी टीका करण्यात आलेली आहे किंवा पहिला जो दोष दाखवून देण्यात आलेला आहे तो आहे अवास्तव गृहीतके. अर्थात या सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी अनेक गृहीतके घेतलेली आहेत अवास्तव, आणि ती अवास्तव आहेत. म्हणजे वास्तवाला धरून नसलेली म्हणजे अवास्तव. म्हणजे आपण एखाद्या कवितेमध्ये कल्पना करतो आणि ती कल्पना ही अवास्तव असते. बऱ्याच वेळा व्यवहारामध्ये तशी परिस्थिती कधीच नसते, तर ते अवास्तव झालं. तसं या सिद्धांतामध्ये आपण काय केलेलं आहे, जे गृहीतक घेतलेली आहेत ती अवास्तव आहेत, व्यवहार्य नसणे, याला आपण अवास्तव म्हणतो. समजा एखादा कवी म्हणतो धो धो पाऊस पडत होता आणि जसा काही मोत्यांचा सडाच होता. आता इथं पावसाला त्याने काय केलेलं आहे, पावसाच्या थेंबांना त्याने मोत्याची उपमा दिलेली आहे. पण हे व्यवहारात ते खरं आहे का, सत्य आहे का, ते वास्तव आहे का, तर नाही. तसं या सिद्धांतासाठी जी काही गृहीतकं घेतलेली आहेत त्यामध्ये उपभोक्ता विवेकी असतो, उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं, सर्व वस्तू एकजिन्सी असतात. आता एकाच कंपनीमध्ये, एकाच कारखान्यामध्ये एकाच झाडाला लागलेली फळं किंवा वस्तू या सारख्या असू शकत नाहीत.
पण इथं आपला तसं गृहीतक घेतलेलं आहे आणि म्हणून ते अवास्तव गृहीतके आहेत सगळी. सर्वची सर्व गृहीतके कशी आहेत? अवास्तव आहेत. त्यामध्ये वास्तवतेचा अंश नाही आणि म्हणून टीकाकारांनी या सिद्धांतावर टीका करत असताना ह्या गृहीतकाला टार्गेट केलेलं आहे किंवा हे गृहीतक त्यांनी फोकस केलेलं आहे की या सिद्धांतामध्ये काय झालेलं आहे, जी गृहीतके सांगितलेली आहेत ती सगळी गृहीतके ही अवास्तव आहेत, व्यवहार्य नाहीत. प्रत्यक्षात ही गृहीतकं आपल्याला दिसत नाहीत किंवा तशी परिस्थिती आपल्याला कधीही अस्तित्वात येऊ शकणार नाही. याला आपण अवास्तव गृहीतके म्हटलेलं आहे. तर पहिलं जे गृहीतक आहे किंवा पहिलं जी टीका आहे ती समजली असेल आपल्याला. घटत्या सीमांतउपेगिता सिद्धांताला घेण्यात आलेली सर्वची सर्व गृहीतके ही अवास्तव आहेत, अव्यवहार्य आहेत, व्यवहारात तशी परिस्थिती कधीही अस्तित्वात येऊ शकणार नाही अशी गृहीतके घेण्यात आलेली आहेत आणि म्हणून टीकाकारांनी या सिद्धांतावरती अशी टीका केलेली आहे. दुसरं आपण पाहूया संख्यात्मक मापन किंवा संख्यात्मक मोजणी. घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांतामध्ये आपण काय केलेलं आहे, उपयुक्ततेची संख्यात्मक मोजणी करता येते असं गृहीत धरून तशी मोजणी करून दाखवलेली आहे, तसं मापन करून दाखवलेलं आहे. जसं की या तक्त्यामध्ये आपण पाहिले होतं. पहा, तक्त्याकडे जाऊया. खूप लांब आहे तक्ता पण पाहूया, काय अडचण नाही. आपण पाहिलं तक्त्यामध्ये घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांतामध्ये काय होतं, कशी उपयुक्तता कमी होत जाते ते. आता इथं पहिल्या नगापासून जी उपयुक्तता आहे ती 35 आहे. आता उपयुक्तता अशी मोजता येते का? उपयुक्तता मोजण्यासाठी एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूपासून किती उपयुक्तता मिळाली हे मोजण्यासाठी असं काही मापन यंत्र अस्तित्वात आहे का? तर नाही. असं कुठलंही मोजमाप करण्याचं साधन अद्याप तरी व्यवहारामध्ये अद्याप तरी शोधून कोणीही काढलेलं नाही. पण तरीसुद्धा आपण काय करतो, इथं दुसऱ्या नगापासून 30, तिसऱ्या नगापासून 25, चौथ्यापासून 20 अशी उपयुक्तता मोजून दाखवलेली आहे किंवा तसं अंकामध्ये संख्येमध्ये आपण मापन केल्याचं दाखवलेलं आहे. आणि हे काय व्यवहार्य नाही, कारण उपयुक्तता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयुक्तता ही एक मानसिक बाब आहे आणि त्यामुळे उपयुक्ततेचं संख्यात्मक मापन आपण करू शकत नाही. जी गोष्ट मानसिक आहे, मानसशास्त्राशी निगडीत आहे, मनाशी निगडीत आहे, त्याचं मापन कसं काय करणार? मानवाने आणखीन तरी अद्याप तरी एवढी प्रगती केलेली नाही की मानसिक बाबी किंवा मानसिक गोष्टींचं विश्लेषण करता येईल किंवा मानसशास्त्रीय गोष्टींचं अंकामध्ये मोजमाप करता येईल अशा प्रकारचं यंत्र अद्याप तरी मानवाने शोधून काढलेलं नाही. आणि त्यामुळे घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांतामध्ये हे जे उपयुक्तता मोजून दाखवलेली आहे ती याची मर्यादा आहे आणि म्हणून टीकाकारांनी यावरती काय केलेली आहे, टीका केलेली आहे की घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांतामध्ये असं कोष्टक तयार करून, तक्ता तयार करून त्या तक्त्यामध्ये पहिल्या नगापासून किती उपयुक्तता, दुसऱ्या नगापासून किती उपयुक्तता हे जे मोजून दाखवलेलं आहे ते मोजून दाखवणं अव्यवहार्य आहे. तसं मोजमाप करता येत नाही. ती एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयुक्तता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि त्यामुळे तिचं संख्येमध्ये किंवा अंकामध्ये मापन करणं चुकीचं आहे, अव्यवहार्य आहे. तसा प्रयत्न आपण करू शकत नाही. तरीसुद्धा इथं तसं डॉक्टर मार्शल यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांतावरती इथं टीकाकारांनी ही टीका केलेली आहे की उपयुक्ततेचं संख्यात्मक मापन करता येत नसताना सुद्धा तसा तक्ता तयार केलेला आहे, तसं कोष्टक तयार करून विश्लेषण केलेलं आहे. तर संख्यात्मक मापन ही टीका किंवा मर्यादा आपल्याला कळलेली आहे असं मी गृहीत धरतो आता आणि पुढे जातो. दुसरं जे टीका करण्यात आलेली आहे किंवा तिसरी जी मर्यादा इथं दाखवून देण्यात आलेली आहे ती आहे अविभाज्य वस्तू. आता घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांतामध्ये काय करण्यात आलेलं आहे की वस्तू या विभाज्य असतात, वस्तूचं आपण विभाजन करू शकतो असं गृहीत धरून विश्लेषण सगळं केलेलं आहे. पण व्यवहारात काय परिस्थिती आहे, असं विभाजन आपण करू शकतो का याचा विचार करणं गरजेचं आहे. आता टी व्ही आहे,
टी व्हीचं विभाजन आपण करू शकतो का? नाही. अर्धा टी व्ही द्या, पाव टी व्ही द्या, असं आपण करू शकतो का? नाही करू शकणार ना. पण तरीसुद्धा या सिद्धांतामध्ये उपयुक्ततेचं अंकात्मक किंवा संख्यात्मक मापन करता येतं असं गृहीत धरलेलं आहे, तसं मानलेलं आहे. आणि तसं गृहीत धरून तसं मानून हे सगळं स्पष्टीकरण, हे सगळं विश्लेषण, या सगळ्या सिद्धांताची मांडणी डॉक्टर मार्शल यांनी केलेली आहे. आणि म्हणून व्यवहारामध्ये वस्तू या विभाज्य नसताना सुद्धा त्याचं विभाजन करता येतं असं गृहीत धरून तसं मानून या सिद्धांताचं स्पष्टीकरण केलेलं आहे. व्यवहारामध्ये टी व्हीसारखी वस्तू, गाडीसारखी वस्तू आहे ना, फ्रीजसारखी वस्तू, टी व्हीसारखी वस्तू, फ्रीजसारखी वस्तू, गाडीसारखी वस्तू, मोबाईल, लॅपटॉप या ज्या बाबी आहेत यांचं आपण विभाजन करू शकत नाही. अर्धी वस्तू आपण ही घेऊ शकत नाही. समजा हा मोबाईल आहे, या मोबाईलचा अर्धा पार्ट आपण घेऊ शकतो का? नाही घेऊ शकणार ना, हो की नाही. म्हणून या ठिकाणी विभाज्यता हे जे गृहीतक आपण घेतलेलं आहे, डॉक्टर मार्शल यांनी घेतलेलं आहे, ते विभाज्यता या गृहीतकावरती टीकाकारांनी काय केलेलं आहे? टीका केलेली आहे. टीकाकारांनी हे दाखवून दिलेलं आहे की विभाज्यता ही एक याची काय आहे? मर्यादा आहे. तर पुढच्या याच्याकडे आपण जाऊयात. पुढच्या टीकेकडं. पुढची जी टीका या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती आहे पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असते असं म्हटलेलं आहे. व्यवहारामध्ये पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असत नाही. कारण टीकाकारांनी या मर्यादेला पण फोकस केलेला आहे किंवा ही मर्यादा सुद्धा दाखवून दिलेली आहे. व्यवहारामध्ये पैशाची सीमांत उपयोगिता ही कधीच स्थिर नसते. कारण व्यक्तिपरत्वे पैशाची सीमांत उपयोगिता ही बदलत जाते. जसे की आपण पाहिलेलं आहे, गरिबासाठी पैशाची सीमांत उपयोगिता ही जास्त असते आणि एखाद्या श्रीमंतासाठी ती जास्ती असते. काल सुद्धा मी जे उदाहरण दिलं ते परत उदाहरण द्यायला इथं हरकत नाही. समजा अंबानी आहेत. अंबानींसाठी असणारं 100 रुपयाचं महत्त्व आणि एखाद्या गरीब व्यक्तीसाठी, झोपडीत राहणाऱ्या एखाद्या गरिबासाठी